हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आहे आषाढी एकादशी आणि आम्ही चाललो आहे मंदिरात. मस्त सकाळी उठल्यावर आम्ही आज मस्त पूजा केलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी टिक्का पण लावलेला आहे. असे तोरण बनवलेलं आहे, ते बघून घ्या. आता मी तुम्हाला दाखवत आहे बघा, हे बघून घ्या. 5 पानांचं तोरण हे पप्पांनी मस्त तोरण तयार केलंय घरी दाराला बांधायला आंब्याच्या पानांचं. आता दरवाजाला पण तोरण बांधलेलं आहे. हे आपल्या घरात दरवाजासाठी खूप शुभ संकेत असतात आपल्या घरासाठी, त्यामुळे सगळ्यांनी असे तोरण घरी बांधावे दरवाजाला. नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला. टाळ घेऊनी करी चला वारकरी, तो पहा विटेवरी. संत जनाई ओवी गाई, कशी सखू अन बहिणाबाई. एकादशीच्या निमित्ताने आम्ही खीर बनवली आहे आज तांदळाची. मी तुम्हाला दाखवते, एकदम यम्मी खीर. आज पूर्ण व्हिडिओ करायचा वेळ नाही भेटला गाईज, म्हणून आता मी तुम्हाला डायरेक्ट रेडी झाल्यावर दाखवते. आणि हे मी नाही बनवले, मम्मीनी बनवलं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं तांदूळ शिजवून घेतले मम्मीनी. त्याच्यानंतर तांदूळ फक्त पाण्यामध्ये आधी शिजवून घेतल्यानंतर हे सगळं मिक्स करतात. तर आधी तांदूळ शिजवून घेतले, त्याच्यानंतर कुकर उघडला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये दूध टाकलं त्या शिजलेल्या भातामध्ये. आणि मग त्याच्यानंतर गूळ टाकला आणि मग आता आम्ही थोडीशी हे बघा मलाई टाकली त्याच्यामध्ये. आणि आता वेलची टाकणार आहोत. आणि हे बघा वेलची टाकली इथे मम्मीने आता. आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही आपल्या मनाने टाकू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर सिम्पल आहे, जास्त काही असं मोठी प्रोसिजर नाही आहे. तांदूळ शिजवून घेतले, त्याच्यानंतर गूळ, दूध आणि गुळाच्या जागी तुम्ही साखर पण वापरू शकता. इथे आम्ही गूळ वापरला. हे बघा आता यामध्ये आपण दूध टाकलं. मेजरमेंट तुम्ही आपल्या मनाने घेऊ शकता, जेवढे तांदूळ असतील त्याप्रमाणे दूध वगैरे. आपण किती घेतलं होतं? पण पाव किलो तांदूळ घेतले होते. पाव किलो तांदूळ, अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो गूळ, अर्धा लिटर दूध. ठीक आहे. हे बघा आता यावर तुम्ही आपल्या मनाचे आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आता मम्मी पण टाकेल त्याच्यामध्ये काजू बदाम. मस्तपैकी मिक्स करून घेतलं तिने. हे असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता आम्ही मंदिरात चाललो आहे म्हणून मम्मा रेडी झाले, एकदम मस्त दिसते. हे बघा इथे मम्मीने आता काजू टाकले थोडे. आम्ही बदाम भिजवायला विसरलो होतो, त्याच्यामुळे बदाम नाही टाकली. नाही तर त्याच्या साली भेटत राहतात, ते नाही आवडत. मग फक्त बदाम. ओके. आणि थोडंसं केशर. यामध्ये थोडंसं मम्मी कंडेन्स मिल्क पण टाकते. हे तर कम्प्लिटली ऑप्शनल आहे. कंडेन्स मिल्क काय असं इम्पॉर्टंट नाही आहे, जस्ट फॉर टेस्ट, एक्स्ट्रा टेस्ट. आणि हे बघा बदाम नंतर याच्यामध्ये थोडंसं केशर पण टाकलं. केशरने असं मस्त रंग येतो थोडासा. हे बघा आता पप्पा इथे मिक्स करता येते छानपैकी. आमच्या घरी फुल टीम वर्क असतं, सगळं मिळून करायचं, सगळ्यांनी सगळी कामं करायची, कोई बैठना नहीं चाहिए. मस्त क्रीमी अशी टेक्स्चर आलेलं आहे, क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे गाईज. मस्त बनलेली आहे. तर तुम्ही पण प्रयत्न करा बनवण्याचा. असा खूप छान अशी सुंदर खीर झालेली आहे. हे बघा आता आम्ही खिरीचा प्रसाद देवाला पण ठेवलेला आहे थोडा.
आता घरी पूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे विठ्ठल मंदिरात. तर आता आम्ही चाललोय विठ्ठल मंदिरात. मी तुम्हाला मागशी बोलली होती मी विठ्ठल मंदिरात जाणार आहे आज. तर आता आम्ही चाललोय विठ्ठल मंदिरात आणि हा माझा बाबू ड्राईव्ह करतोय. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची पापी, साद घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. हॅलो गाईज, तर ना मी या व्लॉगची एंडिंग करायला विसरली होती खरं तर. तिकडे आम्ही मंदिरात गेलो आणि त्याच्यानंतर एवढा पाऊस आला, खूप जास्तच पाऊस आला, म्हणजे आम्हाला ना त्याच्यानंतर काही शूटच करता आलं नाही. तर आम्ही मग मंदिराचे ते दर्शन झालं मंदिरात आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि गाडी पार्किंगमध्ये होती. तिथपर्यंत पोचायलासुद्धा इतका पाऊस होता ना की खूप मुश्किलने आम्ही तिथे पोचलो गाडीपर्यंत. आणि मग आम्ही तिथून घरी आलो आणि घरी आल्यावर खूप जास्त थकलेलो, तर आम्हाला काही शूटच करता आलं नाही तिकडे. आणि मग त्याच्यानंतर मी एंडिंग शूट करायला विसरूनच गेली आणि ब्लॉगची या एडिटिंग पण खूप उशीर झाला करायला, कारण ऑफिसमुळे मला नंतर टाईमच मिळाला नाही मंडेपासून. बाय. जर मी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या चॅनलला. लॉट्स ऑफ लव. ओके, बाय.